जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा समास चौथा. विवेक वैराग्य निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. वैराग्य उत्पन्न होऊनही विवेक नसेल तर श्रीमंती प्राप्त होऊनही त्याचा उपभोग घेता आले नाही तर जसे होते त्याप्रमाणे होते. जीवनात इकडे तिकडे आपटून कष्टी दुःखी होऊन किंवा ऐकून पाहून वैराग्य येते. अथवा प्रपंचाच्या ओढातणीमध्ये अनेक दुःख कष्ट आले की संसार सोडून देशांतराला जातात. प्रपंचाचा कसा का होईना त्याग केला तर त्याची चिंतेपासून सुटका होते. गुलामगिरीपासून तो पळून जातो. रोग्याला आरोग्य प्राप्त झाल्याप्रमाणे दुःखापासून सुटका होऊन तो निरालंब होतो हे मात्र खरे. पण त्याने अरण्यातील गुराप्रमाणे स्वैर नष्ट भ्रष्ट उनाड होता कामा नये. विवेक नसताना वैराग्य आले तर अविचार त्याला आडरानात पाठवतो. त्यामुळे इकडे प्रपंचही नाही तिकडे परमार्थही नाही असे दोन्हीकडे निरर्थक होते. एवढेच नव्हे तर त्याचे संपूर्ण जीवनच वाया जाते. हा आहे विवेक नसल्यामुळे घडणारा दुष्परिणाम. नुसती ज्ञानाची बडबड पण वैराग्याची संगत नसेल तर बंदीखान्यात असलेल्या माणसाने आपल्या पराक्रमाची टिमकी वाजवावी तसे होते. वैराग्य नसलेले ज्ञान म्हणजे केवळ वांझ अभिमानच होय. लोभ दंभ त्याला लोळवून कासावीस करतात. एवढंच काय तर बांधून ठेवलेला कुत्रा जसा नुसता भुंकतो तद्वत शब्द ज्ञानी स्वार्थासाठी बडबडत असतो. त्याला दुराभिमानाने दुसऱ्यांचा उत्कर्ष सहन होत नाही. विवेक वैराग्य या दोन्हीपैकी एक असून दुसरे नसेल तर विनाकारण दुःख शोक वाढतो. आता ही दोनही जोडी ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या स्पृहणीय स्थितीबद्दल सांगतो ऐका. विवेक व वैराग्य हे दोन्ही असणारा माणूस विवेकापुढे आतून दुःखापासून मोकळा झालेला असतो आणि वैराग्याने त्याचा बाह्य प्रपंचही तुटलेला असतो. असा आत बाहेर दोन्ही प्रमाणे मुक्त झालेला तो निसंग योगी असतो. येथे तोंडाने ज्ञान सांगितल्याप्रमाणेच त्याबरोबर क्रियाही घडत असते. बोलण्यात आणि वागण्यात असणारी सुसंगता पाहून सज्जन लोक आश्चर्यचकित होत असतात. त्याच्याजवळ त्रैलोक्याची आशाही नसलेले परम वैराग्य बिंबलेले असते आणि विवेक धारणाशक्ती प्रयत्न यांना तर सीमाच नसते. तो गायनासह रसभरीत कीर्तन आणि तालबद्ध नृत्य इत्यादीसह अत्यंत प्रेमळ भजन करीत असतो. लगेच योग्य मार्ग सापडणारा विवेक त्याच्यात जागृत होतो. तो निरूपण सांगत असताना अनुभव सोडून सांगत नाही. अशा तऱ्हेने स्वतः सन्मार्गाने वागल्याने लोकांना त्याचे बोलणे पटले तर त्याला जनता जनार्दन प्रसन्न झाला असे समजावे. त्याची वागणूक मात्र त्या प्रसंगी जाणून घ्यावी. एवढेच नैराश्याचे तीव्र वैराग्य अनुभवाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या इत्यादी कर्म भगवंताचे भजन आणि पुण्यमार्गाचे आचरण हे सर्व हवेच. विवेक वैराग्य एकत्र असलेल्याची लक्षणं अशी आहेत. नुसते वैराग्य म्हणजे हट्टीपणा वेडेपणा आणि शब्दज्ञान म्हणजे शिळे खाल्ल्याप्रमाणे आहे. ही गोष्ट सहज समजण्यासारखी आहे. म्हणून विवेक वैराग्य या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असल्या तर तेच महद्भाग्य असे समजावे. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की योग्य साधू पुरुषांनी या गोष्टी जाणल्या आहेत. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे 12 दशके विवेक वैराग्य निरूपणं नाम 4 समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.